अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाले पाना नाम घेता पंढरी नामा। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय भगवंताची भक्त वत्सलता सांगत असताना भगवान अवतार धारण करतो, अर्थात भगवंताच्या अवताराचा विचार तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून जगाच्या समोर ठेवलेला आहे। आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, भगवंताने हे सगळे हे अवतार आमच्यासाठी धारण केले, अर्थात भगवंताच्या अवताराचा विचार, भगवंताच्या अवताराचं वर्णन करणारा हा अभंग ऐका। मला अभंगाचा विचार आपल्या समोर मांडायचा आहे, थोडं लक्षपूर्वक ऐका। खरं तर संत वाङ्मयाने भगवंताची जी रूप वर्णन करत असताना अनेक 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 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताचं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल। ऐका, कधी भगवंताचं मूर्ती रूपाने वर्णन केलेलं पाहायला मिळेल 1, कधी भगवंताचं सगुण रूपाने वर्णन केलेलं पाहायला मिळेल 2, कधी भगवंताचं ईश्वर रूपाने वर्णन केलेलं पाहायला मिळेल 3, कधी भगवंताचं ब्रह्म रूपाने वर्णन केलेलं पाहायला मिळेल 4, कधी भगवंताचं दैवत रूपाने वर्णन केलेलं पाहायला मिळेल 5, आणि कधी भगवंताचं अवतार रूपाने वर्णन केलेलं पाहायला मिळेल 6। ही 6 मुद्दे आजच्या कीर्तनामध्ये आपल्या समोर उपस्थित केलेले आहेत। ऐका, तसे भगवंताचं वर्णन करत असताना संतांनी अनेक अनेक पद्धतीने अजूनही वर्णन केलेलं आहे। मी ते अजूनही सांगू शकतो, पण एका पाकिटात एवढे नाही। ऐका ऐका, लक्षपूर्वक ऐका। 6 मुद्दे आपल्या समोर ठेवलेले आहेत। कधी भगवंताच्या मूर्ती रूपाचं वर्णन केलं, कधी भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन केलं, कधी भगवंताच्या ईश्वर रूपाचं वर्णन केलं, कधी भगवंताच्या ब्रह्म रूपाचं वर्णन केलं, कधी भगवंताच्या दैवत रूपाचं वर्णन केलं, आणि कधी भगवंताच्या अवतार रूपाचं वर्णन केलं। त्यापैकी आजचा अभंग आहे। ऐका, वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताचं वर्णन करत असताना संत महात्म्यांनी भगवंताचं वर्णन केलं। ऐका, कधी कधी भगवंताचं वर्णन करत असताना मूर्ती रूपाने वर्णन केलेलं आपल्याला संत वाङ्मयातली अनेक प्रमाण आपल्या समोर ठेवून मी पुढे जाईल। संतांनी भगवंताचं मूर्ती रूपाने वर्णन केलं, अगदी 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 बोलायचं झालं तर या संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते म्हणजे ज्ञानोबाराय आहे। आपण ज्ञानोबारायांपासून सुरू करू आणि कळसाला जाऊन थांबू। ऐका, पायापासून सुरू करू आणि कळसाला जाऊन थांबू की संतांनी भगवंताचं वर्णन केलं पण मूर्ती रूपाने केलं। ज्ञानोबाराय सुद्धा भगवंताचं मूर्ती रूपाने वर्णन करतात। काय झालं, आषाढीची वारी पुढे आली, ज्ञानोबारायांनी खांद्यावरती पताका घेतली आणि ज्ञानोबाराय पंढरीच्या वारीला निघाले। माझी जीवीची आवडी पंढरपुरानी लवडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले। पांडुरंगाने ज्ञानोबारायांनी खांद्यावरती पताका घ्यावी आणि पंढरपूरचा रस्ता धरावा। खरं तर ज्ञानोबारायांनी पंढरपूरची इतकी खडतर वारी करावी, मला वाटतंय ज्ञानोबारायांना काही गरज नव्हती। ऐका, ज्ञानोबारायांना पंढरपूरची वारी करायची खरंच गरज नव्हती। का गरज नव्हती? शास्त्राचं असं मत आहे, शास्त्र मुक्त पुरुषाला कुठलंच कर्तव्य सांगत नाही महाराज। काय काय, शास्त्र मुक्त पुरुषाला कुठलंच कर्तव्य सांगत नाही। अरे पण मुक्त कशाला म्हणतात ते सांगा पहिलं। ज्याच्या जीवनातलं कर्तव्य संपलेलं असतंय आणि ज्याच्या जीवनातलं प्राप्तव्य संपलेलं असतंय ना, त्या मुक्ताची व्याख्या सांगत असताना विद्यारण्य स्वामींनी सांगितले कोणाला मुक्त म्हणायचं? अरे धन्योहम कर्तव्य मेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्य माध्य संपन्नम। ज्याच्या जीवनातलं कर्तव्य आणि ज्याच्या जीवनातलं प्राप्तव्य संपलेलं असतं ना त्याला मुक्त असं म्हणतात। ऐका, मुक्ताची व्याख्या करत असताना विद्यारण्य स्वामींनी केली धन्योहम कर्तव्य मेन विद्यते किंचित एक, आणि धन्योहम प्राप्तव्य माध्य संपन्नम। ज्याच्या जीवनातलं प्राप्तव्य आणि ज्याच्या जीवनातलं कर्तव्य संपलेलं असतंय ना त्याला मुक्त असं म्हणतात। अगदी याच श्लोकाचा अनुवाद केलेला आपल्याला तुकोबारायांच्या गाथेतील तुकोबारायांचं प्रमाण पाहायला मिळेल। कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, किंवा काम नाही झालो पायी रिकामा। ज्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा संपलेल्या असतात त्याला मुक्त असं म्हणतात। ज्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा संपलेल्या असतात त्याला मुक्त असं म्हणतात। मग करण्याची गरज ज्याच्या जीवनामध्ये राहिलेली नाही, ज्ञानोबारायांनी पंढरपूरची वारी का केली? काही गरज होती का सांगा ना। ऐका, काही गरज होती का?
पंढरपूरची वारी करण्याची गरज खरं तर ज्ञानोबांना शास्त्र सांगत नव्हतं. का तर ज्ञानोबा हे मुक्त आहे आणि मुक्ताची नजर अशी असते. महाराज कसं मुक्त तर म्हणायचं तरी कोणाला बरं मुक्त ओळखायचं ठरलं तर महाराज आम्हाला कसं ओळखता येईल बरं. तुकाराम महाराजांनी मुक्ताची व्याख्या सांगत असताना तुकोबारांनी मुक्त कोणाला म्हणायचं, कोणाला मुक्त म्हणायचं आणि त्या मुक्ताची नजर तरी कशी असते इतकं गोड वर्णन केले तुकोबारांनी. तरी सहज मी आंधळा निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे जन नोवे अवघा जनार्दन. ही ज्याची वृत्ती आहे, ही ज्याची नजर आहे, ही ज्याची दृष्टी आहे त्याला मुक्त असं पूजा ढाल जप त्याचे आनंदी पूजा ढाल त्याचे नाही. ऐका तो बोलून तो जप आहे, तो झोपला काही समाधी आहे. काय वर्णन केले ज्ञानोबांनी त्यांचं. मुक्त पुरुषाला शास्त्र कुठलंच कर्तव्य सांगत नाही. मग का केलं हे कर्तव्य त्याचं कारण आहे. यज्ञाचरती श्रेष्ठाः तत्तत् देवे इतरो जनाः हेच वडील जी जी करती तया नाम धर्म ठेवीती तिची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य सकळ एर त्याची अनुष्ठिती त्यांचं अनुष्ठान करतात, त्यांचं अनुकरण करतात. मग ज्यांचं अनुकरण करतात ना त्यांना योग्य पाय टाकला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऐका मुक्त पुरुषाची व्याख्या सांगत असताना त्यांना कुठलंच कर्तव्य नाही, पण तरी हे कर्तव्य त्यांनी का केलं. बस कर्तव्य उरले लोका लागे. लोकांकरता ही कठोर साधना जीवनामध्ये केली. लांबवत नाही, मला पुढे जायचंय. बरेच मुद्दे सांगायचे. ऐका ज्ञानोबा पंढरपूरला गेले आणि मग पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपूरचा विधी चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान झालं, कथा कीर्तन झालं, क्षेत्र प्रदक्षिणा झाली. मी ज्ञानोबा यांनी विचार केला ज्या क्षेत्रामध्ये गेलेलो आहोत त्या क्षेत्रातली जी अधिष्ठात्री देवता आहे त्या देवतेचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबा पांडुरंगाच्या दर्शनाला आले. ऐका
ज्ञानोबा पांडुरंगाच्या दर्शनाला आले, महाद्वारातून आत आले, सोळखांबीतून आत आले, अगदी 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 पांडुरंगाच्या नजीक आले, पांडुरंगाच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि मस्तक टेकून ज्ञानोबारांनी वरती पाहिलं आणि पांडुरंगाचं जे मूर्ती रूप ज्ञानोबारांना दिसलं ना, ते इतकं मनाला भावलं आणि ज्ञानोबारांनी त्या मूर्ती रूपाचं केलेलं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. हरी पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न किळपाकते प्रभा, अगणित लावण्य तेज कुंडले, नवरन वेदे तेज शोभा, कानडाव विठ्ठलू करणाच केलेलं वर्णन महाराज ज्ञानोबारांनी. काय दिसला पांडुरंग परमात्मा? ऐका. अगणित लावण्य किंवा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न तीळ फाकती प्रभा. पांडुरंगाचं ते रूप पाहून प्रतिमा रूपानं मूर्ती रूपानं ज्ञानोबारांनी पांडुरंगाचं केलेले हे वर्णन आहे. आणि जसं ज्ञानोबारांनी केले ना, तसंच तुकोबारांनी सुद्धा पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा, कासी पितांबरावडी निरंतर हिची ध्यान, मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित. तुकोबारांनी हे पांडुरंगाचं केलेलं वर्णन आहे, मूर्ती रूपानं केलेलं वर्णन आहे. ऐका. ज्ञानोबारांनी पांडुरंगाचं मूर्ती रूपानं वर्णन केलं आणि तुकोबारांनी सुद्धा पांडुरंगाचं मूर्ती रूपानं वर्णन केलं. म्हणजे कधी मूर्ती रूपानं वर्णन केलं. एक ऐका लक्षपूर्वक. दुसरा मुद्दा होता, कधी कधी संतांनी देवाचं वर्णन केलं, देवाचं वर्णन केलं ते कधी कधी ईश्वर रूपानं वर्णन केलेलं किंवा सगुण रूपानं केलेलं वर्णन पाहायला मिळेल. ऐका, खरं मागं पुढे होईल. पहिला विचार होता, कधी देवाचं मूर्ती रूपानं वर्णन केलं, एक कधी देवाचं सगुण रूपानं वर्णन केलं. ऐका. कधी कधी परमात्मा संतांना सगुण रूपानं दिसला, सगुण रूपानं भेटला. पाहायचं झालं तर आपल्याला आपण मागे 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 जाऊच राहायचा. ऐका. ज्यावेळेस गोकुळातल्या सगळ्या गौडणी भक्ती क्षेत्रामध्ये आजही सगळ्या आचार्यांचं मत आहे, यथाव्रज गोपिकानां भक्ती ही भक्ती क्षेत्रामध्ये पहिलं नाव प्रामुख्यानं जर घेतलं जात असेल तर ते गौडणींचं घेतलं जातं. महाराज काय भक्ती केली जीवनामध्ये. ऐका. दररोजची वेळ आहे. पांडुरंग भगवान कृष्ण परमात्मा सकाळी सगळ्या गोपाळांना एकत्र घ्यायचा आणि गाया घेऊन वृंदावनामध्ये जायचा. गाया एकदा वृंदावनामध्ये गेल्या, गाया चरायला लागल्या रे लागल्या का परमात्म्यानं काय नाही, वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरावरती दोन्ही पाय पाण्यामध्ये ठेवायचे, आपला वेणू सोडून आदरावरती ओटावरती घ्यायचा आणि ओटावरती वेणू घेतला का भगवंतानं वेणू वाजवायला सुरुवात करायची. आणि एकदा ती वेणू अर्थात ती एकदा बासरी वाजायला लागली रे लागली का एकच अवस्था असायची. वाजायला लागली, परमात्म्याचा वेणू वाजायला लागला रे लागला का त्या गौडणींनी घरातली सगळी कामं सोडावी. महाराज सगळी कामं सोडावी आणि घरातलं जे उकरंडी हंडे असायचे ना, ते पाणी सगळं मुरीमध्ये रिक्त करायचं, सगळे हंडे ओतून द्यायचे आणि सासूबाईला सांगायचं, सासूबाई अहो घरामध्ये पाणी राहिलं नाहीये. आता मग पाणी राहिलं नाही तर पाहती काय, चल. मग त्या सगळ्या गौडणी निघायच्या. काय वर्णन केले तुकोबारांनी. बरीला उलंडून निर्ता करी घट, मिस पानियाची गोविंदाची चट, चाले झड झडा उसंतुनी वाट, पाहे पाळतुनी उभा तोची नीट. त्याला पाहण्याकरता घरातली सगळी कामं सोडून द्यायची, डोक्यावरती हंडा घ्यायचा, घागर घ्यायची आणि गौडणीने पाण्याला जायचं. आणि वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर तो परमात्मा त्यांना दिसायचा, तो सगुण रूपामध्ये दिसायचा तरी कसा, त्याचं वर्णन नामदेवरायांनी केलेले. ते सांगतात, आम्ही त्याला पाहिलं पण कसं पाहिलं. त्रिभंगी देवळा
काय गोड गोड वर्णन केलंय महाराज. जसं ज्ञानोबारायांनी वर्णन केले ना तसंच नामदेवरायांनी सुद्धा वर्णन केले. देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. त्याला पाहिलं कसं देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी गोपिकेच्या. आपण त्याला पाहिलं कसं ऐका. कुंजवर्ण डोळे माथा बाबर ज्योती मयूर पुच्छ वेष्टी शोभतसे सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया सगुण रूपामध्ये आम्ही त्या पांडुरंगाला कृष्ण परमात्म्याला पाहिलं. म्हणजे कधी भगवंताचं मूर्ती रूपानं वर्णन केलेलं असेल तर कधी भगवंताचं सगुण रूपानं वर्णन केलेलं असेल. अनेक वेळेला संतांनी भगवंताला सगुण रूपामध्ये पाहिलं. अगदी अगदी तुकोबारायांचा सुद्धा हाच अनुभव आहे. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला विदिता जनिता देवी ब्रह्मानंदे प्रेमारूढ गेला हे न तुके तुका म्हणून नामे गौरविला. जय जय स्वामी तुकया दाता जय जय स्वामी तुकया दाता. निळोबारायांनी तुकोबारायांचं वर्णन केलेले. तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा कसा दिसला म्हटले ऐका. कसा दिसला. बाळ वेश घेऊनी श्री हरी भेटला. बाळ वेशामध्ये म्हणजे सगुण रूपामध्ये पांडुरंगानं तुकोबारायांना दर्शन दिलं. हे सगुण रूपाचं केलेलं वर्णन आहे. कधी मूर्ती रूपाचं वर्णन केलं एक, कधी सगुण रूपाचं वर्णन केलं दोन, कधी कधी भगवंताच्या ईश्वर रूपाचं वर्णन केलेलं पाहिलं आपल्याला पाहायला सापडेल. श्रुती भगवंताचं वर्णन करते. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति य प्रविशन्ति तद जिज्ञासस्व. तद निर्माण करणारा परमात्मा आहे. तुकोबारा सुद्धा एका शब्दात सांगतात जयापासूनी सकळ महिमंडळ हे झाले. त्या सगळ्या सृष्टीला निर्माण करणारा परमात्मा आहे. ही सगळी सृष्टी निर्माण करणारा परमात्मा आहे. परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. माया उपाधी लागली का त्याला ईश्वर ही संज्ञा येते. आणि ईश्वर रूपाने ज्यावेळेस परमात्मा अवतीर्ण होतो त्यावेळेस जगाची निर्मिती करतो. ऐका. मायेची उपाधी घेतली का ईश्वर रूपाने परमात्मा ज्यावेळेस प्रगट होतो ना त्यावेळेस सगळ्या जगाची उत्पत्ती करतो. पण काही काही माणसं अशी आहेत महाराज, काही संप्रदाय आणि काही तत्वचिंतक असे आहेत ते सांगतात काय नाही महाराज हे जग असंच तयार झाले. काय म्हणतात हे जग असंच तयार झाले. का खरं सांगा अशीच एखादी वस्तू होते का कधी. एवढा गोड मंडप इथं बांधलेला आहे. खरं सांगा आता हा मंडप एवढा गोड आहे वरती आपण आता बसलेलो आहे खाली. खरं सांगा हा मंडप असाच उभा राहिला का कुणीतरी बांधलाय. कोणीतरी बांधलाय. म्हणजे सामान्य मंडप बांधायचा असेल तर कोणीतरी त्रयस्थ माणूस लागतो. मग एवढ्या जगाला निर्माण करायचं असेल तर कोणी त्रयस्थ आणि आहे का नाही कुणी आहे का नाही कुणी. हे जग निर्माण तरी कुणी केलं महाराज. हे सगळं जग निर्माण करणारा परमात्मा आहे. तुम्ही जा मागे 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 सृष्टीचा जर आपण विचार जर केला तर संतांची प्रमाण आहे. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पाही कानोबा तेरे 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 ते होतं. म्हणजे एकट निर्गुण निराकार असणारं परब्रह्म तत्व या जगामध्ये राहत होतं. मग एकटा माणूस किती दिवस राहू शकतो बरं. काय म्हणते तुमचं. एकटा माणूस फार तर फार 21 25 27 30 35 फार तर फार मी ब्रह्मचारी का सगळे फार तर फार 35 40 वेळी आहे 40 सुद्धा आहे. ऐका ऐका 40 वर्षापर्यंत माणूस राहू शकतो. फार तर फार महाराज. एकट्याला करमत नाही म्हणून काही काही लोकांनी मध्ये एजंट घालून कवाई पण दुखते झालेच. ऐका एकट्याला करमलं नाही म्हणून माणसं दुखते होतात. तसं एकटाच परमात्मा या जगामध्ये राहत होता. मग किती दिवस राहायचं कर्मेना झालं म्हणून सगळ्या जगाला निर्माण करणारा परमात्मा आहे. सगळं जग परमात्म्याने निर्माण केलं.
असं म्हणू नका. हे जग असंच निर्माण झाले, कोणतीही गोष्ट अशीच निर्माण होत नाही. मला वस्तूच्या निर्मितीकरता शास्त्रानं मांडलेला थोडासा गोड विचार आहे. शास्त्र सांगतंय दोन गोष्टी कारणीभूत असतात. एखादी गोष्ट उत्पन्न व्हावी असं वाटत असेल तर तिला दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक असतं उपादान कारण आणि दुसरं असतं निमित्त कारण. ऐका, उपादान कारणाशिवाय आणि निमित्त कारणाशिवाय वस्तूची निर्मितीच होऊ शकत नाही. पण पहिले हे आम्हाला सांग, उपादान कारण म्हणजे काय, निमित्त कारण म्हणजे काय? ऐका ऐका सांगतो. आता अलीकडे हे ऐकायची जवळजवळ सवय राहिली. बोला बोला जरा जोरात. नाही, आता तुमचा सप्ताह चांगला आहे. तुमच्या सप्त्याची यादी जर पाहिली तर जवळजवळ आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे 3-4 गुरुवर्य त्या सप्त्याच्या यादीमध्ये. असू दे, हरकत नाही बोलत. आता मी हे लाईव्ह चालू आहे ना, उगाच अडचणी द्यायचं काम होतं. नाही बोलत. झाकली नाही दीडची म्हणा. ऐका ऐका, दोन गोष्टी कारणीभूत असतात, उपादान कारण आणि निमित्त कारण. ऐका, उपादान कारण म्हणजे काय आणि निमित्त कारण काय म्हणजे काय? ढोबळ मनाने सांगतो, ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात एक, आणि ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात दोन. काय काय? ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात एक, आणि ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात दोन. अजूनही विस्तार करतो. व्यवहारिक भाषेमध्ये सगळ्यांनी बोलायचे. तुम्हाला कळेल, तुम्हाला पटेल, तुम्हाला पटेलच ही जबाबदारी माझी. ऐका, जरा व्यवहाराच्या भाषेत बोलायचं सगळ्यांनी. आपल्या सगळ्यांचा जन्म कोणापासून झालाय? व्यवहाराच्या भाषेत बोला. आपण कोणापासून जन्माला आलो? आपल्या आई वडिलांपासून. बरोबर आहे ना? नक्की आहे ना? सगळ्यांना विश्वास आहे ना? आपला जन्म आपल्या आई वडिलांपासून झाला. बरोबर. आपल्या आई वडिलांपासून आपण जर जन्माला आलेलो असेल तर मला तुम्हाला विचारायचंय, मग आपले आई वडील आपल्या जन्माचे उपादान कारण आहे का निमित्त कारण? अडचणच येईल तरी तुमच्या समोर सांगतो. ऐका, आपल्या जन्माचे आपले आई वडील निमित्त कारण आहे का उपादान कारण आहे? मुद्दा काय होता? ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात, आणि ज्याच्याशिवाय राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात. मग तुम्हाला विचारतो, आपण जन्माला आलो, जर आपले आई वडील राहिले काय आणि आपले आई वडील गेले काय, काय बिघडतं बरं? अजूनही नाही कळलं? खरं सांगा, आपण जन्माला आलो आणि आपले आई वडील मेले, आपण राहतो का जातो? राहतो. म्हणजे आई वडील आपल्या जन्माचे उपादान कारण आहे का निमित्त कारण आहे? आता तरी बोला. निमित्त कारण आहे. ऐका, आपण जन्माला आलो आणि आपले आई वडील राहिले काय आणि आपले आई वडील गेले काय? कित्येक ठिकाणी पाहायला मिळतंय, बाळ जन्माला आलं आणि आई मेली. बाळ पोटातच आहे, वडील मेले, तरी ते जगलंय आहे. म्हणजे आई वडील मेल्यानंतर आपलं काही बिघडत नाही याचा अर्थ मारावेला असं नाही सांगायचं मला. ऐका, शास्त्राचं वचन आहे, ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला. हे नाही का, दुसरं सांगतो तुम्हाला. तुम्हाला मडकं माहिती? मडकं मडकं बरं, मडकं नसेल तर गाडगं. तुम्ही दररोज पाहता, एकाला वाट लावून आला का दुसरा तयारच असतो, आणि त्याच्यावरती 2 भाताची उंडी ठेवलेली असतात. सकाळी सकाळी दररोज काय म्हणतात त्याला? गाडगं. छोटासा पिंड ठेवलेला असतो, त्याला गाडगं म्हणतात. मडकं वेगळं आणि गाडगं वेगळं. ऐका, मोतीच्या दिवशी जे पुढं चालतं त्याला मडकं म्हणतात, आणि दहाव्याच्या दिवशी 2 ठेवले जातात त्याला गाडगं म्हणतात. ऐका, ते गाडगं मडकं कशापासून बनतं बरं? माती आणि पाणी त्याचा एकत्र चिखल केला जातो, त्याचा गोळा तयार केला जातो आणि ते मडकं बनवतो. कोण बनवतो? कुंभार मडक्याला बनवतो. बरोबर. एकदा त्या मडक्याला आकार दिला, चाकावरती मडकं तयार झालं का तो कुंभार त्या मडक्याला भट्टीत टाकतो, भाजण्याकरता टाकतो. मडकं एकदा भाजून घेतलं का त्याला भाजून पाहतो. टणटण आवाज आला तर समजायचं ते भाजलेलं आहे, बदबद आवाज आला तर समजायचं ते कच्चं आहे. पण टणटण आवाज आला का ते मडकं लगेच तो थप्पीला ठेवून देतो. आव्यातून भाजलं का त्या मडक्याला थप्पीला ठेवून देतो. माझा दृष्टांत संपला. ऐका, मडकं एकदा तयार झालं, कुंभार जगला काय? ऐका, मडकं एकदा तयार झालं, कुंभार जगला काय आणि कुंभार मेला काय? काही बिघडत नाही. कोणाचं? मडक्याचं. म्हणजे कुंभार हा मडक्याचा निमित्त कारण आहे. आणि मडक्याचं उपादान कारण आहे माती. जर मडक्यातली मातीच काढून टाकली तर मडकं राहतं का? जातं. तसंच आहे. तुम्ही आम्ही जिवंत आहोत. ऐका, तुम्ही आम्ही जन्माला आलो, आई वडिलांपासून आपला जन्म झालो, आपण जन्माला आलो
आई वडील मेले काय आणि आई वडील राहिले काय, बिघडत काही नाही. पण मला एक सांगायचंय, एकदा या शरीरातलं जीव चैतन्य निघून गेलं रे गेलं, या शरीरातलं जीव चैतन्य एकदा निघून गेलं रे गेलं का मला वाटतंय त्याला एक संज्ञा येते. काय? अहो, ज्यावेळेस आतला जीवात्मा निघून जातो शरीराला सोडून, त्यावेळेस याला काय म्हणतात? प्रेत, मढ. मढ काय म्हणतात? मढ. खरं सांगा, डोळे तसेच असतात पण पाहता येत नाही, कान तसेच असतात पण ऐकायला येत नाही, नाक तसंच असतं पण वास घेता येत नाही, तोंड तसंच असतं पण त्याला पिता येत नाही पाणी. हो हो हो, ऐका. डोळे तसेच असतात, दिसत नाही, कान तसेच असतात, ऐकायला येत नाही, नाक तसंच असतं, वास घेता येत नाही, तोंड तसंच असतं, बोलता येत नाही, हातही तसेच असतात, उचलता येत नाही, पायही तसेच असतात पण चालता येत नाही. का चालता येत नाही? मग ऐका, डोळे तसेच आहे मग त्यांना पाहायला पाहिजे, कानही तसेच आहे मग त्यांना ऐकायला पाहिजे, नाकही तसंच आहे त्याला वास घ्यायला पाहिजे, तोंडही तसंच आहे त्याला काहीतरी द्यायला पाहिजे, हातही तसेच आहे त्याला काहीतरी उचलायला पाहिजे, पायही तसेच आहे मग त्याला पायानं चालायला पाहिजे, पण तरी ते चालत नाही. का? त्याचा अर्थ त्याच्या आत असणारा जीवात्मा निघून गेलाय आणि हा जीवात्मा परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे तुमच्या आमच्या जन्माला उपादान कारण कोण आहे? बोला तरी परमात्मा आहे. परमात्मा आहे. तुमच्या आमच्या जन्माला कारण परमात्मा आहे. आपण सगळे परमात्म्यापासून जन्माला आलोय, मुक्त असं म्हणतात.